ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे भारतीय शेअर बाजारात ब्लॅक मंडे, निफ्टी 1000 तर सेन्सेक्स 3000 अंकांनी कोसळला, लाखो कोटी स्वाहा. ट्रम्पच्या टॅरिफ हादळ्यामुळे जगभरातले शेअर मार्केट कोसळले, नोकऱ्या जाणार, कंपन्या बंद पडणार, लवकरच मंदी येण्याची भीती. डॉलरचं मूल्य वाढलं, रुपया घसरला तर सोन्याच्या दरातही मोठी घसरण, कच्च्या तेलाच्या किमतीत देखील मोठी घसरण. सरकारी शुल्कावर सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचा डल्ला, अधिकाऱ्यांनी 12.5 कोटी आपसात वाटून घेतले. कॅगच्या ताशेऱ्यानंतरही पीडब्ल्यूडी मध्ये लूट. पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका, राज्य महिला आयोगाची आज पुण्यात बैठक, राज्य सरकारचा अहवाल सादर करणार. प्रचंड उकाडा, उन्हाच्या झाडांनी मुंबईकर पोळून निघाले. तापमानात सतत चढ उतार, पुढचे 2 ते 3 दिवस परिस्थिती कायम राहणार. मोबाईल अतिप्रमाणात वापरल्यास दृष्टी धूसर होण्याचा धोका. 2050 पर्यंत जगात निम्म्या लोकसंख्येला चष्मा, जगातले 30% लोक सध्या दृष्टीदोषाने त्रस्त. मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी 4 महिने पगारावाचून. मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियुक्तीबाबत मंजुरी नाही, अधिकाऱ्यांवर उसनवारीची वेळ. लातूर मनपाचे आयुक्त बाबासाहेब मनोहरेंना पुढील उपचारासाठी एअरलिफ्ट करून मुंबईत हलवणार. डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, कारण अद्यापही अस्पष्ट.